संकल्प चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ पाहणार आहोत। प्रेझेंट कंटिन्यू टेन्स चालू वर्तमान काळ। व्याख्या: एखादी क्रिया वर्तमान काळात चालू आहे किंवा अपूर्ण आहे असे जेव्हा दर्शवले जाते तेव्हा त्याला चालू वर्तमान काळ असे म्हणतात। प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे सूत्र आहे कर्ता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापदाचे चौथे रूप अधिक कर्म यस प्लस एम और इज और आर प्लस V4 प्लस ओ। या ठिकाणी यस हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता असून एम किंवा इज किंवा आर हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे। V4 हे क्रियापदाचे ING फॉर्म म्हणजे चौथे रूप आहे आणि ओ हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे। नियम आय असल्यास एम घ्यावे, ही शी इट असल्यास इज घ्यावे, वी यू दे असल्यास आर घ्यावे। उदाहरणार्थ आय एम इटिंग ॲन ॲपल, मी सफरचंद खात आहे। या ठिकाणी आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, एम हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे, इटिंग हे वर्ब फोर म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप आहे आणि ॲन ॲपल हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे। प्रेझेंट कंटिन्यू टेन्सची उदाहरणे: आय एम इटिंग ॲन ॲपल, मी सफरचंद खात आहे। ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे। शी इज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणं गात आहे। वी आर प्लेइंग अ क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आहोत। दे आर रायटिंग अ लेटर, ते पत्र लिहित आहेत।